भाजपच्याच गुंडांनी केलेली आहे। मी आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की बीजेपीचे गुंड या आंदोलनात पाठवण्यात येतील आणि जे अशा प्रकारच्या गोष्टी करतील आणि त्याचा आरोप आमच्यावर लावण्यात येतील। कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरने जो 1 महिन्यापासून आमच्या सोबत होता, सीजेपीच्या कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरनी पीसफुली प्रोटेस्ट करणाऱ्या माणसांनी असं केलेलं नाहीये, मुलींनी असं केलेलं नाहीये। हे जे काय केलेले बाहेरून जे भाजपने गुंडे पाठवले होते त्यांनीच केले होते आणि जे पोलिसांसोबत झाले तेही वाईट आहे। पण बघायला गेलं आपण दगड कोणी आणून ठेवली होती? दगडांनी भरलेला जो ट्रक उभा होता जंतर मंतरवर तो कसं काय आला? तो पोलिसांनी जाणून ठेवला, हे मला कसं काय माहिती? जेव्हा मी पोलिसांना विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं करतो काय 20 जुलैला सकाळी, तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं हा एमसीडीचा ट्रक आहे। दगडांनी भरलेला ट्रक हा जंतर मंतरवर काय करतो? तर हे सगळं बीजेपीच्या प्लॅनिंगनी झालेलं आहे। बीजेपीच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। पण मग हे ज्यांनी दगडफेक केली आहे त्यांच्यावरती गुन्हे मागे घेऊ नयेत असं तुमचं पण मत आहे? ज्या लोकांनी हिंसा केली आम्ही ते हिंसेचं समर्थनच करत नाही। ते गुन्हे मागे हे आम्ही आधीच बोलले, हिंसेचं आम्ही कुठल्याच प्रकारे समर्थन करत नाही। आमचं जे आंदोलन होतं ते अहिंसक होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या रस्त्यावर चालणारं आंदोलन होतं। ज्यांनी दगडफेक केली आहे त्यांच्यावरती गुन्हे त्यांच्यावर नाही, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता ज्यांनी दगडफेक केली, पण त्यांचा आधार घेऊन किंवा त्यांचं नाव घेऊन जे तुम्ही देशभरात विद्यार्थ्यांना तंग करताय त्याचं काय? मुंबईच्या मुलांनी दिल्लीच्या स्टुडंट्सवर दगडफेक केली आहे, बिहारच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे, बंगालच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। त्यांचं नाव घेऊन भाजपच्या गुंड्यांनी जे केलेलं आहे त्याचं कारणीभूत बनून जे तुम्ही स्टुडंट्सला तंग करतायत, त्यांच्या घरी चालले हॅरॅस करतायत, ते काय? पेलेट गन चालवले आहे यांनी स्टुडंट्सवर, पेलेट गन चालवले। बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर। पोलिस याच्यासाठी पोलीस भरती झालेले आहे स्टुडंट्सवर AK-47 चालवायला। ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा। बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निक्षू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे, याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केली। जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते, तर तेव्हा हेच पोलिस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू। त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा। हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे। तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे, कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस शांत बसलेली आहे? मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर। 12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत, 12 वर्षांच्या मुलींचे डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी। मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलेले आहे। आज तुम्ही परिवार समोर आणताय, तुमच्या परिवारासोबत आमची सहानुभूती आहे। त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना, जशा तुमच्या मुली आहेत तसे तेही कोणा ना कोणाची तरी मुलं मुली होते, त्यांच्यावर तुम्ही दया का नाही दाखवली? अमित शहानी वरतून ऑर्डर दिला लाठीचार्जचा, तुम्ही रक्त वाहत सुटले जंतर मंतरवर। आणि ज्या भाजपच्या गुंडांनी हे केलं त्यांना तुम्ही अटक का नाही करते? त्यांना तुम्ही अटक का नाही करते? ज्या लोकांनी येऊन 15 दिवसाआधी डोकं फोडलं एका माणसाचं, एका मुलीच्या 12 वर्षाची मुलगी होती, ती तिच्या वडिलांना प्रोटेस्टला घेऊन आली होती, त्यांचं डोकं फोडण्यात आलं। त्यांना दिल्ली पोलिसांनी का अटक नाही केली? अजूनही तो माणूस फ्री फिरतोय, तो अजूनही आझाद फिरतोय, तो का कारवाई करण्यात येत नाही? कारण की ते लोक भाजपचे। मला जयपूरमध्ये ज्यांनी माझ्यावर हमला केला त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोडलं। का सोडलं? कारण की तो संघाचा माणूस आहे। जिथं तुमचे लोक उत्मात करतात, मात करतात, लोकांवर हमला करतात, लोकांची डोकं फोडतात, त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घेत नाही। आणि आता म्हणताय की स्टुडंट्सनी केलं, कोणत्या स्टुडंट्सनी असं काही नाही केलंय। आणि ज्या स्टुडंट्सला तुम्ही तंग करताल, जर तुम्ही स्टुडंट्सला याच प्रकारे तंग करताल तर आम्ही लवकरच पुन्हा आंदोलन सुरू करून पुन्हा रस्त्यावर बसू।